द लॉर्ड. आणि त्यासाठी लूक याचा 12वा अध्याय 35वा वचन, लूक याचा 12वा अध्याय 35वा वचन, तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले म्हणजे पेटते असू द्या. तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले म्हणजे पेटते असू द्या. योहान याचा 4था अध्याय 24वा वचन, योहान याचा 4था अध्याय 24वा वचन, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. शेवटचं वचन आपण वाचणार आहोत. पहिले थेसलोनिकरास पत्र, पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय, याचा 5वा अध्याय 16 ते 19. सर्वदा आनंदित असा, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा. ही आज्ञा कमांड केलेला ना, आज्ञा मोडणे हे पाप आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे पौलाने आज्ञा केलेली आहे. पवित्र आत्मा सांगत आहे आणि ही आज्ञा मोडणे म्हणजे पाप. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, प्रेझेंट वर्शिप करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. देवाची इच्छा काय आहे? तुम्ही आनंदी असावं. देवाची इच्छा काय? तुम्ही सदैव स्तवन करत असावं. देवाची इच्छा काय? तुम्ही सदैव प्रार्थना करत असावं, निरंतर, सतत. ही कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. आत्म्याला विझवू नका. म्हणजे आत्मा पेटतात ठेवा. म्हणजे आत्मा केव्हा पेटता राहू शकतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. सर्वदा आनंदित राहा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा. म्हणजे तुमचा आत्मा काय होईल? पेटता राहील. आपल्याला पेटलेलं जीवन हवं आहे. आता पेटलेलं जीवन बायबलच्या नुसार आपण पाहणार आहोत. पेटलेलं जीवन म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, नव्यानच माझ्या अंतःकरणात ये, आणि मग आपल्याला खूप आनंद होतो. परमेश्वराने माझ्या सर्व पातकांची क्षमा केली. तो देवादी देव, जगाचा निर्माण करता, तो माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्या अंतःकरणात आलाय. त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, मी त्याची आहे, तो माझा आहे. जगाचा निर्माण करता देवादी देव परमेश्वर, खरा परमेश्वर, आणि तो माझ्यात राहतो, तो माझ्यावर प्रेम करतो. काय सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. बायबल ऐकायला, वाचायला खूप छान वाटतं. वचन ऐकायला खूप छान वाटतं. चर्चमध्ये जाऊन स्तवन करायला खूप आनंद येतो. अरे परमेश्वर माझा आहे, अरे परमेश्वर मला आनंद देणार आहे, अरे मी केलेली प्रार्थना लगेच ऐकली जाते, मी येशूच्या नावात मागितलं मला लगेच मिळतं. अरे मला येशूच्या नावामध्ये मागण्याचा अधिकार आहे, बांधण्याचा अधिकार आहे, मोकळं करण्याचा अधिकार आहे. मला सगळे अधिकार दिलेले आहे. खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. मग गेल्यानंतर चर्चमध्ये गेल्यानंतर सगळे आपलेच आहेत, हे सगळे आपले बहीण भावंड आहेत, हे सगळे आपण एक ही माझी फॅमिली आहेत, हे सगळे माझ्यावर एवढे प्रेम करतात. आणि मी बघितलं ते खूप खुश होतात. प्रत्येक जण माझी विचारपूस करतात. पास्टर माझ्यावर एवढे प्रेम करतात, त्यांची पत्नी, त्यांच्या घरातले लोक माझ्यावर एवढे प्रेम करतात, चर्च एल्डर्स जे काम करणारे सगळे माझ्यावर प्रेम करतात. सगळे मी आल्यानंतर आनंदित होतात, माझ्या हातात हात घेऊन मला विश करतात. मला खूप छान वाटतं, खूप आनंद होतो, खूप उल्हास वाटतो. जन्मापासून ख्रिश्चन फॅमिलीत असेल तर ज्या वेळेला खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतो त्यावेळेला खूप आनंद वाटतो. अरे इतके दिवस फक्त माझे मम्मी डॅडी मला सांगत होते, घरातले लोक सांगत होते आणि त्यांच्याप्रमाणे मी वाचत होतो बायबल आणि ऐकत होतो, पण आता मी खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलाय. आता तो माझ्या अंतःकरणात आहे, आता मी त्याची आणि तो माझा आहे. तो आता माझ्याशी बोलतो आणि मला त्याची वाणी ऐकता येते आणि मी ते वचन ऐकते आणि आता मला सगळं समजतं. खूप आनंद होतो, खूप खुश होतो. मग चर्चमध्ये गेल्यानंतर सगळेजण मिळून स्तुती स्तवन करतो, वा वा खूप आनंद. सगळेजण मिळून प्रार्थना करतो, वा काय छान वाटतं. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर, प्रत्येकाची साक्ष ऐकतो, खूप छान वाटतं. अजून जोश येतो, अजून उत्साह येतो, अजून आत्म्याला भेटतो, खूप छान वाटतं. हे म्हणतो आम्ही पेटलेलं जीवन. बायबल वाचायला, ऐकायला, स्तुती स्तवन करायला, एकत्र प्रार्थना करायला, घरात जाऊन एकटं प्रार्थना करायला, कुटुंबात टाळ्या वाजून
स्तुतिस्तवन करून प्रार्थना करायला खूप छान वाटतं. कालावधी जात राहतो, हळूहळू कालावधी जात राहतो. हे सगळं खूप छान वाटतं. हे पेटलेलं जीवन, हे आनंद देणारं जीवन खूप छान वाटतं. माझ्या प्रियांनो, विझलेलं जीवन म्हणजे काय? हळू 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 ह्याच्यातला रस थोडासा कमी व्हायला लागतो. रोजच जायचं, दर रविवारी जातोच आहे प्रार्थनेला, दर रविवारी जातोच आहे चर्चला, रोज जायचंच आहे, दर वेळेला एकत्र प्रार्थना करायचीच आहे. हळू 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 आमचा जोश कमी व्हायला लागतो. हळूहळू आमच्या प्रार्थना कमी व्हायला लागतात. हळूहळू इम्पॉर्टंट कामं यायला लागतात, महत्वाची कामं यायला लागतात. डोकं दुखतं, आजार येतो, काहीतरी प्रॉब्लेम येतात, घरी राहावंसं वाटतं. पहिलं किती आजारी होते, काही होते तरी देखील चर्चला जायचे आणि मग साक्ष द्यायचं, मी आजारी होते तरी मी चर्चला आले, मग मला आता बरं वाटत आहे. पण ज्या वेळेला आमचं जीवन विझायला लागतं त्यावेळेला थोडस डोकं दुखायला लागलं, थोडीशी घरात किरकिर झाली, थोडासा वाद झाला, जाऊ दे पुढच्या रविवारी जाऊ, थोडस निराशा येते. आणि मग हे धगधगणारं जीवन हळूहळू तो जोश, तो धगधगणारं जीवन विझायला लागतं, जोश कमी होत जातो. आणि मग हळूहळू आम्हाला गेलं, हा मी गेल्यानंतर ती काय आज माझ्यासून ती बोलली नाही नीट व्यवस्थित, हातात हात दिला नाही, माझ्याकडे लक्ष नव्हतं, हा पास्टरांचं लक्ष नव्हतं, आज अलीकडे पास्टर लक्ष देत नाही, त्यांची फॅमिली लक्ष देत नाही, ते त्यांच्याच दालात असतात. एल्डर्स लोकांचं त्यांच्याकडेच, दुसऱ्यांकडेच लक्ष असतं, नवीन लोकांकडेच बघतात, आमच्याकडे लक्षच नसतं. अशी पहिल्यासारखी प्रीती नाही राहिली ना घरी गेल्यानंतर. मग आम्ही बोलतो पहिल्यासारखं असं चर्चमध्ये आवेश वाटत नाही ना, पहिल्यासारखी कोणात अशी प्रीती राहिल्यासारखी वाटत नाही ना. चर्चमध्ये कसं स्तुतीस्तवन पहिलं करायचं, कसं सामर्थ्य उतरून यायचं, आता नाही तसं वाटत ना. सगळे म्हणायचं म्हणून म्हणतात स्तुतीस्तवन. मला तर तसं काही जाणवतच नाही, देवाचा प्रेझेन्स जाणवेनासा चाललाय चर्चमध्ये. पास्टरांचा मेसेज पण जरासा द्यायचा म्हणून दिला असं वाटत नाही का? त्याच्यात मला असं काही रस वाटेन असं झालाय. आणि कुणाचं कुणाकडे लक्ष नाहीये, कोणी आमच्याकडे बघत नाही, आणि जरा नाकमुरडल्यासारखेच करतात. प्रार्थनेच्या वेळेला हा त्यांची ही प्रार्थना, त्यांची ती प्रार्थना, मग प्रार्थनेमध्ये खोट दिसायला लागतात, चुका दिसायला लागतात, मेसेज मध्ये चुका दिसायला लागतात. पास्टर असेच का बोलले, ते दुसरं पास्टर मी युट्यूबवर ऐकलं, मी इथं फेसबुकवर ऐकलं, ते भारी होतं, ते खूप छान होतं. हे चर्च मध्ये एवढं काही जाणवत नाही. अरे मी तिथल्या मिटिंगला गेले होते, युथच्या मिटिंगला गेले होते, मी आमच्या ठिकाणी बायकांची मिटिंग होती, लेडीजची मिटिंग होती, तिथे गेले होते, मी ह्या चर्च मध्ये गेले होते, मी त्या चर्च मध्ये गेले होते, तिथं काय सामर्थ्य होतं. इथं तसं जाणवत नाही. हे विझलेलं जीवन. मग आम्हाला देवाच्या सेवक सेविकांच्या चुका दिसायला लागतात. नाही, पास्टरांचं वागणं जरा काही बरोबर नाही वाटत, त्या पास्टरांचं वागणं पण मला नाही. त्या चर्चचे पास्टर ते तर असेच आहेत, त्यांची बायको अशीच आहे, मग त्यांचे हे सेवक अतिसेविका ना ते पण असेच आहेत. मग प्रेझर्वेशन करतात, पण बघा ना त्यांचे प्रॉब्लेम, बघा ना त्यांच्या गोष्टी, बघा ना ते याच्यातून जातात, मग त्यांना का नाही उत्तर मिळत, मग त्यांचं कसं जीवन, मग आम्हाला कसं उत्तर मिळणार, तर त्यांनाच नाही मिळत, ते जर रडतात त्यांना जर प्रॉब्लेम आहे, मग आम्हाला कसं काय प्राप्त होईल. आम्हाला हळूहळू प्रत्येकाचे दोष दिसायला लागतात, प्रत्येकाच्या बाबतीत आम्हाला निराशा यायला लागते, कुणाबद्दल प्रेम वाटेन असं होतं. चर्च मध्ये येण्याच्या ऐवजी मग असं वाटतं घरी जरा विसावा घ्यावा, घरातले काम करावे, नंतर कामाला जायचं, एकच दिवस सुट्टीचा मिळतो, आज आठवण पुढच्या रविवारी जाऊ, असं करत करत हळूहळू आम्ही थंडावायला लागतो. एकत्र प्रार्थना, काय प्रार्थनेची उत्तरच मिळत नाही. पहिलं कसं होतं, प्रार्थना केली की लगेच उत्तर मिळायचं, पास्टरांना सांगितलं, पास्टरांनी प्रार्थना केली की लगेच मला दुसऱ्याच दिवशी उत्तर मिळायचं. आता तसं नाही राहिलं. पास्टर मनापासून प्रार्थना करत नाही, एल्डर्स मनापासून प्रार्थना करत नाही, देवाचे सेवक
काय नुसतं काहीतरी मी तर असं प्रकरण ऐकलं, मग मी त्याचं सेवकाबद्दल तसं ऐकलं, मग मी ह्यांच्याबद्दल असं ऐकलं, अहो हे असे करतात. मग आमची निंदा वाढत जाते, मग आम्ही निंदा करायला लागतो, मग आम्ही जज करायला लागतो. जज फक्त येशू ख्रिस्त आहे, दुसरं कोणीच नाही. मग आम्ही प्रत्येकाचं जज करायला लागतो, न्याय करायला लागतो, त्यांच्यामधल्या खोटी शोधायला लागतो, त्यांच्यातल्या चुका शोधायला लागतो. याला म्हणतात बुजलेलं जीवन. कशातच रस वाटत नाही, कशातच आनंद वाटत नाहीये, चिडचिड निर्माण होते, निराशा येते, चर्चमध्ये नकोसं वाटतं. प्रार्थना मीटिंगला गेलं तर करायची म्हणून प्रार्थना करतो, चर्चला गेलं तर रुटीन आहे, जायला तर पाहिजे. पास्टर नंतर बोलतील का आले नाही, जरा जाऊया. शिवाय गेलं तर सगळ्यांना भेटायला मिळतं. बघा, आमची प्रायोरिटी बदलायला लागते, आमचं प्राधान्य बदलायला लागतं. देवाचं स्थान हळूहळू कमी होतं, प्रार्थनेचं स्थान, श्रवणाचं स्थान हळूहळू कमी होतं. मग जाऊ दे, एकमेकांना भेटायला मिळतं, बघायला मिळतं, आणि आलो चर्चला, पर्स तयार व्हायचं, जरा आलो, जरा बरं वाटतं, जरा विरंगुळा. आमच्या प्रायोरिटी बदलायला लागतात, आणि मग आमच्यामध्ये तोचपणा यायला लागतो. मग आम्हाला नकोसं वाटतं. मग सैतान आम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतं. काय भारी पिक्चर. बरोबर रविवारच्या दिवशी, प्रार्थनेच्या दिवशी, आज पास्टरांनी प्रार्थनेला उपास प्रार्थनेला बोलवलं, बुधवारी बोलवलं, शुक्रवारी बोलवलं. खूप भारी पिक्चर आहे, खूप भारी मूवी लागणार आहे, आणि लोक येणार आहेत, आणि ते लोक खूप छान मदत करतात, ते लोक खूप सपोर्ट करतात, ते लोक खूप प्रेम करतात. ते कसे उचलून धरतात, ते कसे वरती आणतात, ते कसे सपोर्ट करतात. चर्चचे लोक उचलूनच धरत नाही, ते असे सपोर्टच करत नाही, त्याची मदत करत नाही. ते कसे आमच्या आजार, आमच्या प्रत्येक गोष्टी तशी यायला पाहिजे ना, करत नाही. हे बाहेरचे लोक आहेत ना, कसला रिस्पेक्ट देतात, कसलं प्रेम देतात, आणि मग कसलं उचलून जातात, कसे मदतीला धावतात. डॉक्टर लोक अरे इलाज केले की लगेच बरं वाटतं, खूप छान वाटतं. मग हळूहळू सैतान आम्हाला तिथं न्यायला लागतो. मग त्या लोकांचा आनंद, मग जगिक गोष्टी, मग पार्ट्या, मग सहली, मग ट्रीप, मग एन्जॉय, मग एकत्र जीवन. हळूहळू हळूहळू परमेश्वरापासून आम्ही दूर आणि दूर जात राहतो. मग सैतान आम्हाला दाखवतो, बघितलं ना हे लोक किती चांगले आहेत, आणि बघ तुझ्या चर्चचे लोक काय मदत करतात, काय सपोर्ट करतात, काही येतात तुझ्या दुखण्याला, तुला काही झालं तर येतात, धावतात, उत्तरं मिळतात. काय होतंय, किती दिवस वाट बघते, किती दिवस जात होते. आता बघ, सैतान सगळं देतं, सगळ्या गोष्टी पुरवतात. जगातले गोष्ट, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सगळं चांगलं चांगलं द्यायला लागतात, आणि मग खूप छान वाटतं. आमचं जीवन भिजलेलं हळूहळू प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागतो, कारण सैतानाच्या कब्जात गेलेलं असतं. आणि मग सैतान हळूहळू आजार, संकट, चोऱ्या, कपट, कारस्थान, सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात आणायला सुरुवात करतो. आता बघायचं सैतान का करतो हे सगळं. त्याला काही कामधंदा नाही का माझ्या मागे लागतो. मी येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर का एक एक संकट यायला लागतात, का त्रास व्हायला लागतो, का निराशा येते. काय सैतानाला काही दुसरं काम नाही का? तो मग आमच्या देवाच्याच पाठीमागे लागतो, लोकांच्या पाठीमागे लागतो का बरं लागतो? त्याला इतर लोक दिसत नाही का आमच्याच पाठीमागे लागतो? ऐका कान देऊन. लुसिफर देवाचा देवदूत, मी मागं पण तुम्हाला हे सांगितलेलं होतं, पण या मेसेज मध्ये सांगणं गरजेचं आहे म्हणून परमेश्वर मला परत एकदा सांगायला लावलं. लुसिफर देवाचा देवदूत, आवडता देवदूत, त्याच्या पंखांमध्ये कॉर्ड्स होते, संगीत होतं, आणि तो सदैव परमेश्वराचे स्तवन करत असे, परमेश्वराचा धन्यवाद करत असे, सुमधुर, अतिशय सुंदर. आणि परमेश्वराने त्याला भरपूर सामर्थ्य दिलेलं होतं, म्हणजे परमेश्वराच्या नंतरचे सगळे अधिकार त्याला प्राप्त होते. सगळेजण त्याचा स्तवन करत असे, सगळेजण त्याला मान सन्मान देत असे, आणि त्याच्यामुळे त्याला गर्व चढलेला होता. आणि मग त्याला वाटलं मी देवापेक्षा किंचित कमी आहे, पण नाही, मी देवासारखा होऊ शकतो. मग गर्व वाटायला लागला, मी देवाच्या समान झालो तर मी देवासारखा होऊ शकतो. माझ्यात काय कमी आहे? माझ्यात सगळं काही आहे, माझ्यात सगळं शक्ती आहे, माझ्यात सगळं सामर्थ्य आहे, माझ्यात सगळं सौंदर्य आहे, माझ्यात सगळं संगीत आहे. देवाला आनंद देणारा म्हणजे देवाला देणारा मी होतो, म्हणजे मी किती ग्रेट. आणि मग त्याला गर्व झाला, आणि गर्व झाल्याच्या नंतर पाप निर्माण होतं.
पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही, त्याला खाली टाकण्यात आलं. त्याला साथ देणारे 1/3 त्याचे दूत देखील त्याच्या संगती खाली टाकण्यात आले. हा म्हणजे सैतान. जाऊन डिटेल मध्ये पूर्णपणे मनापासून जर त्याची स्टडी करायची असेल तर यशायाचा 14वा अध्याय लिहून घ्या. यशायाचा 14वा अध्याय एझेकिएल याचा 28वा अध्याय, एझेकिएल याचा 28वा अध्याय सोरच्या राजाबद्दल. सोरचा राजा म्हणजे सैतान, लुसिफर, त्याच्याबद्दल लिहिलेला स्टडी करा. आणि मग त्याला खाली टाकलं. त्याची प्रेझ अँड वर्शिपची जागा गेली. परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली. परमेश्वरानं आदम आणि हवा निर्माण केले. कसे? स्वतःच्या प्रतिरूपाचे. सगळा अधिकार त्यांना दिला, सगळा अधिकार दिला, स्वामित्व दिलं आणि आज्ञा दिली. आज्ञा मोडणं पाप आहे. हा लुसिफर सैतान सगळीकडे फिरायला त्याला मुभा होती. त्याचं कोणतेही सामर्थ्य, त्याचे अधिकार परमेश्वराने काढून घेतलेले नव्हते. या यावेनं सगळे अधिकार, सगळं सामर्थ्य त्याच्याकडे तसंच होतं, आहे अजूनही. लक्षात घ्या. मग त्यानं मोह घातला, चुकीच्या गोष्टी सांगितल्या, शंका निर्माण केली आणि परमेश्वरात सारखं तुम्हाला ज्ञान मिळेल म्हणून ते फळ खा. तुलना करायला त्याच्यातले गुण त्यांच्यामध्ये तिच्या कानामध्ये घातले आणि हवेने ते स्वीकारले. आदामाला स्वामित्व दिलं होतं तिला कंडेम करण्याचं, त्यानं ते केलं नाही, तिला स्टॉप केलं नाही आणि त्यानं देखील ते स्वीकारलं आणि पाप आलं. आणि पाप आल्याच्यामुळं त्याला देखील परमेश्वरापासून लांब व्हावं लागलं. पण परमेश्वराने स्वतःचा श्वास त्याच्यामध्ये फुंकलेला होता, स्वतःचा श्वास त्याच्यामध्ये होता आणि म्हणून परमेश्वराने त्याला परत वचन दिलं त्याच क्षणाला. लक्षात घ्या. आणि येशू ख्रिस्त जे स्त्रीचं सीड ते तुझं सैतानाचं डोकं ठेचेल अभिवचन दिलं आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी आला. आणि येशू ख्रिस्त कारण जनावरांचं रक्त पाप फक्त काय करतं? नियमशास्त्रानुसार फक्त झाकतं, नष्ट करत नाही. पण परमेश्वराचंच फक्त रक्त एकमेव सामर्थ्यशाली आहे की जे पाप पूर्णपणे काढून टाकतं. साधा साबण सर्फ वापरला डाग निघत नाही बघा. मग एकदम भारी पॉवरफुल साबण घेतो की डाग ढूंढते राहू जाओगे, मग त्याने जर वापरला तर तो डाग निघून जातो. बरोबर आहे? लक्षात घ्या. मोशेच्या नियमशास्त्रानुसार बलिदानानं, जनावरांच्या पक्ष्यांच्या बलिदानानं, रक्तानं फक्त पाप झाकलं जात होतं, नष्ट होत नव्हतं. आणि मग येशू ख्रिस्ताचं रक्त ते पूर्ण पाप नष्ट करतं. फक्त नष्ट करत नाही तर येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला मिळते, त्याची पवित्रता आम्हाला मिळते. ज्यावेळेला आम्हाला त्याचे सगळे अधिकार, पुत्र म्हणून जे काही अधिकार आहे ते सगळे अधिकार मानव कन्यांना आणि पुत्रांना मिळतात. आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो की तो माझ्या पातकांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला, मला घेण्यासाठी येणार आहे, हा विश्वास फक्त आम्ही व्यक्त करतो आणि त्याला अंतःकरणात घेतल्याबरोबर तो आमच्या अंतःकरणात येतो आणि त्याची धार्मिकता, येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला मिळते. परमेश्वराला आबा बापा म्हणण्याचा अधिकार आम्हाला मिळतो. आमचं तारण होतं. आणि ज्यावेळेला देवाचा आत्मा आमच्यात येतो त्यावेळेला आम्ही प्रेज अँड वर्शिप करतो. कारण परमेश्वर कोण आहे, तो काय कार्य करतो, तर कसं कार्य करतो आणि त्याचं कृत्य किती महान आहे हे आम्हाला त्याच्या वचनाच्या नुसार आणि त्याच्या रिव्हलेशनने, त्याच्या सांगण्याने आम्हाला ते कळतं. आणि आम्ही प्रेज अँड वर्शिप करायला लागतो आणि आम्ही ते गायला लागतो, आम्ही प्रार्थना करायला लागतो. आमची प्रेज अँड वर्शिप होते. म्हणजे आम्ही कुणाची जागा घेतो? लुसिफरची. जो देवदूत होता प्रेज अँड वर्शिप करणारा, ती जागा आम्हाला परत प्राप्त होते ज्याला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो. त्यावेळेला त्याचं वचनाचं रेव्हलेशन होतं आणि प्रेज अँड वर्शिप साठी त्याचे तारणारे लोक, तारले गेलेले लोक उभे राहतात आणि प्रेज अँड वर्शिप करतात. सैतान किती चिडत असेल विचार करा. माझी जागा, मी एवढा तुम्हाला फसवलं आदम हवेला आणि पाप आणलं, ते स्थान त्यांचं काढून टाकलं आणि तरी येशू ख्रिस्तानं, परमेश्वरानं स्वतःचं रक्त देऊन या मानव पुत्राला आणि कन्याला परत रिस्टोर केलं ते रिलेशन.
परत त्यांना पवित्रता दिली, परत त्यांना धार्मिकता दिली. आता ते प्रेझर्वेशन करतात. आता माझं स्थान मला कधीच मिळणार नाही, कारण हे मानव पुत्र आणि कन्यांना ते स्थान मिळालेलं आहे. म्हणून बायबल मध्ये सांगितलेलं देवदूतांपेक्षा यत्किंचित थोडंसं कमी असं परमेश्वरानं मानवाला बनवलेलं आहे. या लक्षात घ्या तुम्ही किती अनमोल आहे. यशा 43 मध्ये सांगितलेलं तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. लक्षात घ्या प्रियांनो, तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने किती अनमोल आहात. देवदूतांपेक्षा किंचित तुम्ही कमी आहात. एवढे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. पुत्र आणि कन्या, परमेश्वराचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार तुम्हाला दिला. येशू ख्रिस्ताचे सगळे अधिकार तुम्हाला प्राप्त आहेत. म्हणून त्यानं म्हटलेलं मी जे केलं त्यापेक्षाही तुम्ही विश्वास ठेवाल तर अधिक कराल, अधिक कराल, अधिक चमत्कार, अधिक मजकृत्य तुम्ही कराल. जसा मी पित्यात राहतो आणि पिता माझ्यात राहतो तसे तुम्ही माझ्यात राहाल, मी तुम्हामध्ये राहील आणि तुम्ही फळ देणारे व्हाल. किती मोठा अधिकार, किती मोठं स्थान तुम्हाला देण्यात आलं. व ज्यावेळेला हे स्थान तुम्हाला दिलेलं आहे, हे सगळे अधिकार तुम्हाला दिलेलं, सैतान किती चवताळलेला असेल विचार करा. जे कोणी प्रेझर्वेशन करतात, प्रार्थना करतात, परमेश्वराच्या स्तवन करतात आणि परमेश्वराच्या मंदिरात येतात आणि येशू ख्रिस्ताला आबा बाप्पा, परमेश्वराला या वेळेला आबा बाप्पा म्हणून हाक मारतात, त्यावेळेला सैतान चिडतो आणि त्यांच्या पाठीमागं हात धुवून लागतो. आणि म्हणून ज्या वेळेला तारण होतं, ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, त्यावेळेला 1 नाही 2 नाही 3 नाही, हळूहळू 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 संकट यायला लागतात. कारण तो आम्हाला परत पाठीमागं न्यायला बघतो. कारण योबाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. योबासारखा धार्मिक कोणी नाही असं परमेश्वराने त्याच्याबद्दल ग्वाही दिली. स्वतः त्या यावेळेनं त्याच्याबद्दल साक्ष दिल्यानंतर तो काय म्हटला, तू त्याच्या भोवती कुंपण घातलंय ना, म्हणून तर तो तुझं सबंध करतो. तो काय करतो, सैतान तो अॅक्युझर आहे, तो दोष देणारा आहे. लक्षात घ्या, हा सैतानाचा गुण आहे. तो दोष देतो, न्याय करतो, चुका बघतो, चुका दाखवतो आणि मग तो परमेश्वराला सांगतो, बघ हिच्यामध्ये कशा चुका आहे, बघ ती कसा पाप करते, बघ कसा तो दारू पितो, बघ तो कसा शिव्या देतो, बघ ती कशी वाईट गोष्टी करते, बघ तिला किती गर्व आहे, बघ तिला किती घमंड आहे. हे तो दाखवून देतो. तो पापात पाडतो, तो मोह आणतो, तो आमचं लाईफ बर्बाद करतो आणि मग परमेश्वर त्यासमोर दाखवतो, बघ त्याशी आता काय प्रेझर्वेशन करणार. आणि मग त्या मानव कन्येकडे पुत्राकडे जाऊन त्याच्या कानात सांगतो, तू बघ पाप केला, आता काय प्रेझर्वेशन करणार. तू बघितलंय का, तू एवढ्या घाणेरड्या गोष्टी करते, तू असं करते, तू तसं करते, तू वर्शिप करू शकत नाही, तू प्रार्थना करू शकत नाही. अशा पद्धतीने सैतान आमच्या जीवनात कार्य करायला लागतो. मग सैतान कसा कार्य करतो, पहिल्या प्रथम तो आमच्या जीवनात निराशा आणतो. सैतान काय करतो, आमच्या जीवनामध्ये निराशा आणतो. पहिला चांगला नाही, तू योग्य नाही, तू चांगली नाहीस, तू परफेक्ट नाहीयेस. देवाला परफेक्ट लोक आवडतात, देवाला चांगले लोक आवडतात. तुझ्या आईबापाने तुला चांगला जन्मच दिला नाही, तुझ्या आईवडिलांचे चांगले गुण नाहीस तुझ्यामध्ये, तुझं खानदानच बरोबर नाही. अरे तुम्ही कोणत्या खानदानी चाललाय, तुझ्या आईवडिलांचे काय पातक होते, तुझ्या लोकांचे काय पातक होते, तुझं पास्ट आठव, तुझं पहिल्याच्या गोष्टी आठव. तुझ्यावर परमेश्वर आणि प्रेम कराल बिलकुल नाही. बघ त्या लोकांना कसा आशीर्वादित केला, कारण ते धार्मिक आहेत, त्यांच्यावर देव जास्त प्रेम करतो. बघा त्यांच्या मुलाला नोकरी आहे, बघा त्यांना भाडीतलं घर आहे, बघा त्यांना कशी कार आहे, बघा त्यांचा कसा उद्योग देतो, कारण देव त्यांच्यावर प्रेम करतो. देव त्यांच्यावर पास्टर देखील त्यांच्या पुढे पुढे करतात, दिसत नाही. बघ 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 त्याचे पास्टर त्यांच्या पुढे पुढे करतात. बघ 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 सगळे एल्डर्स कसे बोलतात त्यांच्यासाठी, का, कारण देव त्यांच्यावरच प्रेम करतो, तुझ्यावर करत नाही. पहिलं करत होते, आता पास्टर तुझ्यावर प्रेम करत नाही, एल्डर्स तुझ्यावर प्रेम करत नाही, ही बहीण तुझ्यावर प्रेम करत नाही, तो भाऊ तुझ्यावर प्रेम करत नाही, चर्चचे लोक तुझ्यावर प्रेम करत नाही. सगळी निराशा आणतो आमच्या अंतःकरणामध्ये, शंका निर्माण करतो, शंका कुशंका निर्माण करतो. हे वचन कार्य करेल का, आणि हे वचन बोलल्यानंतर घडेल का, शक्य तरी आहे का, एवढे काय आपण पवित्र आहेत का, शक्य नाही. राह चुकावतात आपल्याकडून. हे मोठ्या मोठ्या लोकांची काम आहे, ते खूप पवित्र असणाऱ्या लोकांची काम आहे, आपली कामं नाही. अशा पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करतो. त्या लोकांना दिले असतील देवाने अधिकार, फक्त त्यांनाच दिले असेल, तेव्हा पार्शलिटी करणारा कशावरून नसेल. म्हणून तर तेवढ्या सामर्थ्यानं कार्य करतात, म्हणून तर तेवढ्या सामर्थ्यानं मेसेज देतात, कारण त्यांना आमच्यापेक्षा जास्त सामर्थ्य दिलेलं असेल. पण देव पार्शलिटी करत नाही, देव सगळ्यांना समान सामर्थ्य देतो. तो तुमच्यात आहे, ज्यावेळेला तुम्ही त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारता, तो तुमच्यामध्ये येतो, म्हणजे तोच येतो, तोच पूर्ण, अर्धा नाही, फक्त पायाले धडाला डोकायला नाही, पूर्ण परमेश्वर तुमच्यात
अंतःकरणात होतो, पूर्ण त्याच्या शक्तीनिशी, त्याच्या सामर्थ्यानिशी आणि त्याच्या सगळ्या ऍट्रिब्यूट, त्याच्या गुणधर्मासहित तो तुमच्यामध्ये येतो. सगळे गुणधर्म, आरोग्य देणारा, शांती देणारा, सामर्थ्य देणारा, सगळे त्याचे गुणधर्म, क्षमा करणारा, सगळ्या गुणधर्मांसहित तो तुमच्यामध्ये येतो. जग बनवण्याचं ताकद जी त्याची आहे, त्या सगळ्या ताकदीनिशी तो आमच्यामध्ये राहतो. तुम्ही जिथं जिथं जाता तिथं येशू ख्रिस्ताला कॅरी करून घेऊन जाता. कुठेही जाता तिथं तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त राहतो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारलं संपलं. कोणताच तुमचा वीकनेस, कोणताच तुमचा पाप, कोणताच तुमचा पास्ट, कोणताच तुमचं भवितव्य आणि कोणत्याच गोष्टी, कोणी ना पास्टर ना कोणी देवाची व्यक्ती, कोणीच तुमचं ते स्थान काढून घेऊ शकत नाही. कोणीच जगातली व्यक्ती नाही. ना कोणता पाप, ना कोणता पैसा, ना कोणत्या गोष्टी, कोणीच देवानं तुम्हाला दिलेलं लेकरूपणाचं स्थान काढून घेतलं जात नाही. जे स्थान येशू ख्रिस्ताला, ते स्थान तुम्हाला आहे. लक्षात घ्या. हालेलुया. ईश्वराने ते स्थान दिलेलं आहे. तो तुमच्या जीवनात निराशा आणत राहतो. आम्हाला दुसऱ्यांचे दोष दाखवायला लागतो. सैतान काय करतो? दुसऱ्यांचे दोष दाखवतो. बघा त्यांना एवढे आशीर्वाद मिळतो, बघा त्यांचं वागणं कसं आहे, काय प्रार्थना करतात. रात्रीचा नवरा दारू पिऊन आला होता आणि आता चर्चमध्ये येऊन प्रार्थना करत राहिले. काल तर त्यांच्या घरात इतके भांडणं झाले, पोलीस केस पर्यंत झालं होतं. आणि काही घेऊन प्रार्थना करतात आणि ते अशा गोष्टी करतात, ते तर तसं करतात, ते तर एवढे घाणेरडे, ते तर असे आहेत, ते तर हे असे आहेत, ते तसे आहेत. आणि त्यांची काय काय पोलीस केस झाली, त्यांचं माहितीये का काय गुण प्रकरणापर्यंत गेलेलं होतं. काय तरी हे असे लोक आहेत. दोष अक्युजर आहे सैतान. तो ज्यावेळेला आमच्या जीवनात निराशा आणतो आणि आम्हाला विझवतो, त्यावेळेला आमच्या विझलेल्या जीवनामध्ये, मिणमिणत्या जीवनामध्ये, विझत असलेल्या जीवनामध्ये तो काय करतो? सैतान आम्हाला त्याच्यासारखं बनवतो. तो ऍक्युजर आहे, दोष देणारा, दोष पाहणारा आहे. तो आम्हाला दोष पाहायला लावतो. लक्षात घ्या प्रियांनो, जगामध्ये कोणी परिपूर्ण नाही. ही गोष्ट कधीच विसरू नका. आयुष्यामध्ये कोणी जगामध्ये परिपूर्ण नाही. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, देवाचं कार्य करत असलं तरी सैतान त्याच्या पाठीमागं असतोच असतो. आणि सैतान पाठीमागं असतं, त्याच्याकडून कळत ना कळत अनेक चुका घडतात. म्हणून देवाच्या सेवक सेविकांकडे पाहू नका, फोकस परमेश्वराकडे लावा. कोणी जगात परिपूर्ण नाही. किती मोठा देवाचा दास आणि देवाची सेविका असू दे, कोणी परिपूर्ण नाही. प्रत्येकाकडून चुका घडतातच, कारण आम्ही परिपूर्ण नाही. परमेश्वर परिपूर्णतेचा देव, एकमेव पूर्ण देव असणारा, परिपूर्ण देव असणारा देव आहे. आणि तो आम्हाला परिपूर्णतेकडे नेतो. आम्हाला तो परिपूर्णतेकडे नेतो, कारण तो पूर्णत्वाचा देव आहे. आणि आम्ही पूर्ण असावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून तो आम्हाला डे बाय डे, मोमेंट बाय मोमेंट, प्रत्येक क्षणाला तो त्याच्या परिपूर्णतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. तो आम्हाला त्याच्या परिपूर्णतेकडे नेतो. आमच्यातले दोष तो काढत राहतो, आम्हाला विजय देत राहतो. सतत आणि सतत ही क्रिया चालूच राहते. त्याच्यामध्ये आम्ही देवाच्या सेवकांकडे, इतरांकडे पाहतो, त्यावेळेला आम्हाला त्यांचे दोष सैतान दाखवतो. दोष पाहू नका. फोकस देवाच्या सेवक सेविकांकडे, प्रेझेंट वर्षीपर कोणाकडे ठेवू नका. फोकस तुमचं जे केंद्र फक्त येशू ख्रिस्तावर ठेवा. तुम्ही फसले जाणार नाही. सैतानाने किती फसवण्याचा प्रयत्न केला, फसले जाणार नाही. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आम्हाला मदत करण्याचं सामर्थ्य कोणाचं नाही, पास्टरांचं नाही, या लोकांचं नाही, त्या लोकांचं नाही. मदतीची अपेक्षा कोणत्याच व्यक्तीकडे करू नका, कारण मदतीचा सोर्स फक्त परमेश्वर आहे. फक्त परमेश्वर आहे. यावे येशू ख्रिस्त. जे काही येशू ख्रिस्ताच्या नावात विश्वासाने मागाल ते तुम्हाला देईल. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. तो तुमचा अल शदाय आहे. तो तुमचा जेव्हा जायरा पुरवठा मंत्री आहे. आणि तो जे देतो ते प्रचंड देतो. म्हणून फोकस त्याच्यावर ठेवा. कुणा व्यक्तीकडे ठेवू नका, कुणा व्यक्तीकडे ठेवू नका. दुसरी गोष्ट, आमची उत्तरं मिळत नाही. सैतान डोक्यात टाकतो, तुझ्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाही. माझ्या प्रियांनो, आमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळतात. कधी ते उत्तरं होय असतात, कधी ती उत्तरं नाही असतात, पण ते मिळतातच मिळतात. मग आम्हाला नाही म्हणून उत्तर मिळालं तर आपल्याला वाटतं देवाने मला उत्तर नाही दिलं. आमच्या मनासारखं झालं नाही तर वाटतं देवाने उत्तर आम्हाला दिलं नाही. आता एक छोटंसं तुमच्या जीवनातलं उदाहरण सांगते, त्याच्यावरून तुम्हाला ते कळेल. ताप आलेला आहे,
जुलाब लागलेले आहेत बाळाला, आणि लेकरू लहान छोटा लेकरू मस्तपैकी खेळतंय, त्याला जुलाब लागलेत आणि ताप आहे, आणि आईला ते म्हणतंय माझ्या तोंडाला चव नाही, मला बटाटे वडा दे, मिरची दे, बटाटे वडा दे, मला छानपैकी ते तळलेलं चिकन दे, काय ते छान छान टेस्टी टेस्टी, माझ्या तोंडाला चव नाही, मला ते दे. आईला कळतंय ह्याला काय लागली, डिसेंट्री लागली, ह्याला काय आहे, ताप आहे. आई करेल का ते चूक? डॉक्टरने सांगितलेलं ती करणार नाही. तिला माहिती आपल्या लेकरासाठी काय चांगलं आहे ते. ती त्या लेकरावर प्रेम करते म्हणून ती त्या लेकराला काय करते, पानसट मुगाचं खिचडी, वरण भात अंडे त्यामध्ये, चल खा, चल दूध पे. मग त्या लेकराला खूप राग येतो, मला हे देत नाही, तोंडाला चवलं, 3 दिवस झाले 2 दिवस झाले हेच खाते, मला नाही, मला चांगलं पाहिजे, मला चांगलं पाहिजे, मला ते खायचं आहे. बरोबर आहे. डायबिटीस आलेल्या व्यक्तीला सांगितलं गोड खायचं नाही, कणभर पण नाही, नाही पण खायचंय ते, पाहिजे ते, पण ते नाही सांगितलं जातं. पण माझ्या प्रियांनो, ते नाही म्हणणं काय आहे, उत्तर आहे. त्या लेकराने मागितलेला बटाटे वडा, चिकन मागितलंय, तिखट चमचमीत पदार्थ मागितले, पण त्याच्या प्रकृतीसाठी हानिकारक आहे म्हणून त्या क्षणाला त्याच्या आईने त्याला उत्तर दिलंय नाही. नाही हे उत्तर आहे, कारण ते त्याच्यासाठी नाही, ते चांगलं नाही. नंतर 10-12 दिवसाने आई ते दी, त्याला वेळ आहे, थांबून राहा, थांबून राहा, थांबून राहा, देव देणार त्याच्या वेळेत. त्यासाठी तो तुम्हाला चांगलं बनवणार, हेल्दी बनवणार, ते तुम्ही पचवू शकाल, ते उत्तर स्वीकारू शकाल. असं होईपर्यंत तो तुम्हाला चांगलं बनवणार, हेल्दी बनवणार, मग ते तुम्हाला देणार. कळलं तुम्हाला? म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थना करतो, त्याची उत्तर त्याच्या वेळेत तो देतो. त्याची वेळ ही नेहमी उत्तम असते. तोपर्यंत तो आम्हाला बदलवतो, तो आमची परिस्थिती बदलवतो, तो समय बदलवतो, तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आणि मग ते उत्तर आम्हाला देतो. मग ते आम्हाला, मला चांगली बायको पाहिजे, चांगली बायको पाहिजे, लवकर मिळायला पाहिजे, कधी मिळेल, किती वर्ष झाले मी प्रार्थना करतोय, मला चांगला नवरा मिळायला पाहिजे, किती वर्ष झाले मी प्रार्थना करतोय, मिळतच नाहीये, मागते मिळत नाहीये, माझं उत्तर मिळत नाही, मग निराशा आणून देतो. देव तुझ्या प्रेम करत नाही, देव तुला चांगला नाही देणार, बघ याला चांगली बायको, बघ याला चांगला नवरा, तुझ्यासाठी काही चांगलं होतं, मग निराशा आणतो. पण देवाची योजना आहे की तो आधी तुम्हाला बनवणार, बदलवणार. अगं तुला साधे भांडे घासता येत नाही, अगं तुला साधा चांगला स्वयंपाक करता येत नाही, अगं तुला चांगलं वागता येत नाही, आल्या गेल्याचं स्वागत करता येत नाही, अगं तुला स्वतःला छान राहता येत नाही, मग नवऱ्याला कशी खुश करशील, घरच्यांना लोकांची कशी सेवा करशील, ते घराची स्वामिनी म्हणून घर कसं सांभाळशील. देव आधी बदलवतो तिला, तिच्यातल्या सगळ्या गोष्टी, दुर्गुण, सगळ्या वाईट गोष्टी काढून टाकतो, घमेंट गर्व काढून टाकतो आणि मग तिच्यासाठी आवश्यक असणारा उत्तमातला उत्तम पती तिला देतो. कारण तुम्ही उत्तमातलं उत्तम मागितलं, मग ते उत्तमातलं उत्तम स्वीकारण्यासाठी ती पण उत्तम पाहिजे ना. उत्तमातलं उत्तम मिळालं ती आपली कशी तरी बेकार झाला दिवस. तसाच मुलाच्या बाबतीमध्ये चांगली पत्नी पाहिजे, असं पाहिजे, अरे पण तुला काम नाही, अरे तुला शिक्षण नाही, अरे तुला घर सांभाळता येत नाही, तुला घरात किराणा आणता येत नाही, अरे तुला आई वडिलांची जबाबदारी घेता येत नाही, अरे तुला लोकांना सांभाळता येत नाही, रिस्पॉन्सिबिलिटी घेता येत नाही. देव आधी शिकवतो, जाऊ देतो, त्याच्यातून कणखर बनवतो आणि मग देव उत्तमातली उत्तम पत्नी देतो की जिला तो कोमलपणे हाताळू शकेल आणि सांभाळू शकेल, तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकेल. देव करतो ते योग्य करतो. जॉबसाठी प्रार्थना करतो, त्या जॉबसाठी परमेश्वर आधी आम्हाला केपेबल बनवतो, कष्टाळू बनवतो, त्या जॉबची किंमत कळू देतो. मग आम्ही तिथे गेल्यानंतर जाऊन चांगलं कष्ट करतो. बाई फार मोठ्या कष्टाने जॉब मिळाला, अरे बाबा मला मोठ्या कष्टाने हा जॉब मिळाला, ह्या जॉबचं महत्व आता मला कळतं. आणि मग वाटतं ते बॉसने त्रास दिला, ह्यानं त्रास दिला, काही हरकत नाही, जॉब मला मिळणं खूप कठीण होतं, आता जॉब मिळालाय, देवाने दिला, मी सगळं सहन करेल. नाही तर सहज जॉब मिळाला असतं, सहज जॉब मिळालाय, प्रार्थना दिली लगेच जॉब मिळालाय, चल बॉस असं वाटतं ना, चल फुट एक नाही दुसरे 17 काम आहेत मला, पण मी प्रार्थना केली तर अजून दुसरं मला मिळेल, याच्यापेक्षा चांगलं मिळेल, करतील पासून प्रार्थना. देव आमच्यासाठी योग्य ते करतो, तो विलंब लावतो प्रत्येक गोष्टीला,
तो त्याच्या वेळेत देतो, तोपर्यंत तो आम्हाला बदलवतो, पण तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि काही उत्तर तो आम्हाला नाही म्हणून देतो, ते आमच्या चांगल्यासाठी तो देतो. लक्षात घ्या. म्हणून सैतान ज्या गोष्टी आमच्या जीवनात करतो त्याला वाव देऊ नका, वाव देऊ नका. आजार जातच नाही. किती काही केलं कॅन्सर बरा होत नाही, हार्टचा प्रॉब्लेम जात नाहीये, स्किन डिसीज जात नाहीये, अर्थरायटिस जात नाहीये, बॉडी एक जात नाहीये, गुडघ्याचं दुखणं जात नाहीये, घरातले मोठे मोठे आजार काय जाईनाच, मानसिक रुग्ण बरे होईना. माझ्या प्रियांनो, परमेश्वर आजार आणत नाही. कांदेव नाही का? जॉन म्हणजे योहानाचा 10वा अध्याय 10वा वचन, तो विपुल जीवन देण्यासाठी आलाय. सैतान नाश आणि घात करण्यासाठी आलाय. लक्षात घ्या. आणि परमेश्वर आम्हाला आजार आणत नाही, पण तो आजार येत असले तर कधी कधी अल्लाव करतो, येऊ देतो. योबाचं उदाहरण माहिती आहे, येऊ दिलं त्यानं. का? तो आम्हाला बदलवतो, तो आम्हाला अधिक प्रार्थनेत पेटवतो, तो आम्हाला सामर्थ्याने भरतो, पवित्र जनाच्या सहभागितेचं महत्व पटवून देतो, प्रार्थनेचं महत्व पेटवून देतो, आमचे स्पिरिच्युअल पायरी अजून वरती घेतो. अनेक गोष्टींसाठी तो करतो. कधी कधी आमचे आजार बरे होत नाही कारण आमच्यात अविश्वास असेल, आमच्यामध्ये हेट्रेड असेल, क्षमा न करण्याची प्रवृत्ती असेल. तुम्ही क्षमा करत नसाल तर आजार जात नाही. लक्षात घ्या. क्षमा करण्याची प्रवृत्ती निर्माण करतो, तो आम्हाला नम्र बनवतो, तो आमच्यामध्ये बदल घडवून आणतो आणि म्हणून ते आजार बरे होण्यास विलंब लागतो. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन आम्ही ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आम्हाला ह्या गोष्टी कळतात आणि अजून आम्ही मग पेटलेलं जीवन आमचं परत एकदा सुरू होतं. पण सैतानाच्या गोष्टी जर आम्ही ऐकत राहिलो, आजार जातच नाही आणि नाहीच जाणार आणि नाहीच बरं वाटणार, आता काही होत नाही, आता पात्रांमध्ये सामर्थ्य नाही, चर्चा लोकांमध्ये प्रार्थना सामर्थ्य नाही आणि देव माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून माझा आजार कसा आहे, हे डोक्यातून काढून टाका. हा अविश्वास सैतानानं आणलेला आहे, तो काढून टाका. सैतान मोह घालतो, आमचा स्वभाव मोहाला बळी पडतो. पुन्हा 2 गोष्टी ऐका. सैतान आम्हाला मोह घालतो, आमचा स्वभाव मोहाला बळी पडतो. देव मोह घालत नाही कोणत्याही व्यक्तीला. देवाचं वचन सांगतं देव मोह घालत नाही. देवाचीच इच्छा आहे आम्ही अशा स्थितीत राहणं. देवाचं वचन काय सांगतं? आहे त्याच्यात समाधानी राहा. देवालाच पाहिजे आम्ही असंच राहावं. देवाचीच इच्छा आहे मला असा नवरा मिळावा, देवाचीच इच्छा आहे मला असे लोक मिळावे, देवाचीच इच्छा आहे मला असं काम मिळावं. नाही, चूक चूक. देवाला तुम्हाला उत्तमाचा उत्तम द्यायचं आहे प्रियांनो. देवाला तुम्हाला आनंदित करायचं आहे प्रियांनो. देवाला तुमच्यासाठी सगळ्या उत्तम गोष्टी द्यायच्या आहेत. देवाला तुम्हाला आरोग्य द्यायचं. देव कधीच तुम्हाला दुःखात, रोगात पीडित राहू देत नाही. ती देवाची योजना नाही, ती सैतानाची योजना आहे. हे डोक्यामध्ये ठाम ठेवा. मग आम्ही विझलेलं झाल्यानंतर काय होतं? विझलेलेपणाचे लक्षणं काय आहेत? आम्ही सैतानाचं ऐकून विझल्यानंतर काय होतं? आमची लक्षणं काय? ऐका ऐका, लक्षणं आहेत का तुमच्यात? तपासून बघा, स्वतःला चेक करा. निराशा येते, दुःखी होतो, हताश होतो, हतबल होतो, दुर्बल होतो, असह्य होतो. काहीच नाही, काहीच शकत नाही, काही घडणार नाही. हे सगळं व्हायला लागतं. लक्षात घ्या. मग राग यायला लागतो, मग जलस निर्माण होतो, मग लोकांचा तिटकारा होतो, चिडचिड होत, फार आशेच आहेत, फार तसेच आहेत. हे सगळं आमच्यामध्ये यायला लागलं. हे विसलेल्या जीवनाचं चिन्ह आहे. आमच्या चिडचिड होत असेल, जलस होत असेल, मत्सर होत असेल, राग येत असेल, तिटकारा निर्माण होत असेल, देवाच्या लोकांची निंदा आमच्याकडून होत असेल, हे त्याचं चिन्ह आहे. तुम्ही विजत चाललेले आहात. मग देवाच्या लोकांना बदनाम करायला लागतो. देवाच्या लोकांच्या कुटुंबांच्या लेकरांना, त्यांना त्यांच्या सुखाश होतो, त्यांना बदनाम करायला लागतो. मग त्यांच्यात फूट पाडायचा प्रयत्न करतो, चर्चमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतो. नाही हे ब्रदर चांगले, मी त्यांच्याशी बोलले, ते डायरेक्ट पास्टरांना सांगतात. नाही, ते ब्रदर ती सिस्टर चांगली नाही, ती असेल ती नका बोलू, तिला नका सांगू, ह्यांना सांगायचं ना, मग हे पास्टरांना सांगतात. फूट पाडतो आम्ही, विभागतो, दुही निर्माण करतो.
लक्षात घ्या, हे भिजलेलं चिन्ह, भिजलेल्या जीवनाचं चिन्ह आहे. मग आम्ही कर्जामध्ये जातो, मग आम्ही पैसा उधळतो, मग आम्ही पार्ट्या करतो. पार्ट्या करणं, आनंद करणं चांगलं आहे. पार्टी कशी असावी? परमेश्वराच्या सामर्थ्याने युक्त, लोकांसाठी आशीर्वाद देणारी आणि वचन सांगणारी आणि आनंद करणारी आणि परमेश्वराचं पावित्र्य व्यतीत करणारी अशी असावी. मग आम्ही याच्याकडे मदतीला जातो, त्याच्याकडे मदतीला जातो, नाही मदत मिळाली की त्या लोकांना दोष द्यायला लागतो, त्या लोकांबद्दल वाईट बोलायला लागतो, त्या लोकांबद्दल चिडचिड करायला लागतो. मग आम्ही व्यसनामध्ये जातो, मग आम्ही शिव्या द्यायला लागतो, मग आम्ही मोबाईलवर घाणेरड्या गोष्टी बघायला लागतो. मग मोबाईल मध्ये ठुमका देऊन नाचलेलं छान वाटतं गाणं, मग ते गाणं गुणगुणायला लागतो, त्या गाण्याची धून छान वाटते, मग टकाक टकाक नाचायला आवडतं त्या गाण्यांवर. देवाच्या गाण्यावर नाचायचं लाज वाटते. हे सगळं भिजलेल्या जीवनाचं चिन्ह. बाकीच्या चम्मक छल्ल गाण्यांवर आणि बाकीच्या नको त्या गाण्यांवर आम्ही ताल धरतो, पण देवाच्या गाण्यांवर ताल धरायला नकोसं वाटतो. देवाच्या मंदिरामध्ये नाचायला नकोसं वाटतं, त्याच्या स्तवनामध्ये नको वाटतं. घरात भांडे व्हायला लागतात, चिडचिड व्हायला लागते, कुणाबद्दल प्रेम वाटत नाहीये, कुणामध्ये रस वाटत नाहीये, आई वडिलांबद्दल रिस्पेक्ट वाटत नाही, त्यांच्यासाठी भांडणं होतात, बायको नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, लेकरांबद्दलची काळजी घेतली जात नाहीये, लेकरं जन्माला आली त्याचा दोष दिला जातो, आई वडिलांबद्दल दोष दिला जातो, आई वडिलांच्या चुका आठवल्या जातात, नातेवाईकांच्या चुका आठवल्या जातात, याच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल बोल, हे सगळं निंदा, दोषपान, हे सगळं सैतानाचे गुण तुमच्यामध्ये येतात, त्याचे ऍट्रिब्यूट, त्याचे गुणधर्म सगळे तुमच्यामध्ये येतात. तपासून पहा, चेक करा स्वतःला, दिसतात का माझ्यात ते गुणधर्म? अगो ती अशी म्हटली, अरे काय सांगू तुला, काय घडलं तिचं, कसली बरबादी झाली माहिती का त्या कुटुंबाची. अरे कसला नाश झाला, अरे नाकात चालत होते, टेंबा निर्मत होते, अरे कसे झालंय, सगळं गेलं, सगळी प्रतिष्ठा गेली, काय कान घेऊन फिरत होते, काय मोठे होणार घालत होते, गेले ना आता. अरे तोंडा करत आलं नाही आता. चिन्ह प्रियांनो, हे चिन्ह आहे, तुम्ही असं बोलता याचं चिन्ह आहे, तुम्ही भिजलेले आहात, देवाच्या आत्म्याने पेटलेले नाहीत. लक्षात घ्या, तपासून पहा. ही क्रिया लगेचच होत नाही, हळू 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 सैतान हे करत जातो, फार हळूहळू करतो प्रियांनो, कळत नाही तो करतो. त्याची स्ट्रॅटेजी, त्याची करण्याची पद्धत, त्याची चिकाटी जबरदस्त आहे, भारी भारी, एकदम भारी आहे. लक्षात घ्या, सावकाशपणे करतो, हळुवारपणे करतो. कधी आमचा स्वभाव बदलतो, कधी आम्ही बदलून जातो, कधी आम्ही या वाईट गोष्टी करायला लागतो, आम्हाला कळतच नाही. आणि विझल्यानंतर, पूर्ण विझल्यानंतर, देवाचं सामर्थ्य निघून गेल्यानंतर, आणि मग तो आपला सूड घ्यायला लागतो, मग सगळा छिन्न विछिन्न करतो, मग पायाखाली तुडवतो, मग पूर्ण नाश करतो, मग अशुद्ध शक्ती त्या व्यक्तीमधून राहतात आणि त्याचं पूर्ण जीवन बरबाद करतात. लक्षात घ्या, हे सैतानाचं कार्य आहे. अशा पद्धतीने सैतान विजवतो. आता पुन्हा ऐका, परमेश्वर रिस्टोर करणारा देव आहे, ते पुनर्स्थापना करणारा देव आहे. दावीद म्हणतो, मला उत्सुकतेच्या आत्म्यानं परत एकदा माझ्यातून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नको. दावीदाकडूनही चुका झाल्या, पण त्यानं लगेच धाव परमेश्वराकडे गेली. माझ्या प्रियांनो, परत सांगते, कोणताही तुमचा पास्ट, कोणताही तुमचा भूतकाळ, कोणतेही तुमचे दोष, कोणताही तुमचं पाप, कोणत्याही तुमच्या उणिवा, कोणत्याही तुमची खानदान, कोणत्याही तुमच्या खानदानी झालेले दोष आणि पाप आणि आता घडत असलेल्या चुका, कोणी तुम्हाला परमेश्वरापासून, येशू ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाही. कोणता देवाचा सेवक, देवाची सेविका तुम्हाला कंडेम करू शकत नाही, तुम्हाला दोषी दाखवू शकत नाही आणि तुम्हाला परमेश्वरापासून लांब नेऊ शकत नाही. तुम्ही एकदा येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, संपलं. तो तुमच्या अंतःकरणात आहे, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही जीवनाच्या अंतापर्यंत. कारण ते त्याचा अभिवचन नाही. विश्वास ठेवा, कारण तो रिस्टोर करणारा देव आहे, तो पुनर्स्थापना करणारा देव आहे, तो परत एकदा बांधणी करणारा देव, परत बांधतो तो तुटलेलं मोडलेलं जीवन, परत बांधतो, परत तो उत्तम करतो, परत तो वैभव देतो, सगळ्या गोष्टी तो परत देणारा देव आहे. आम्हाला फक्त त्याला सरेंडर व्हायचंय, समर्पित व्हायचंय.
परमेश्वरा तुझ्या हातामध्ये मी देते, तुला जे हवं ते तू कर, कारण तू करतो ते चांगलंच करतो आणि तू तुझ्या वेळेत उत्तर देतो आणि तू मला कधीच सोडणार नाही. हा विश्वास ठेवा आणि समर्पित व्हा, समर्पित व्हा आणि त्याचं वचन वाचा, कारण त्याचं वचन आम्हाला प्रज्वलित करते, त्याचं वचन प्रकाश आहे, त्याचं वचन आम्हाला पेटत ठेवतं, त्याचं वचन आम्हाला सदैव पेटतं. तिथे चांगल्या गोष्टी केल्याबद्दल आणि त्यांना कैद्यामध्ये टाकलं, त्यांचं वाईट हाल केले आणि तरी देखील मध्यरात्री देखील ते स्तवन करत होते आणि प्रार्थना करत होते. सदैव स्तवन करा आणि प्रार्थना करा. परमेश्वर आम्हाला ब्रेक थ्रू देतोच देतो, सुटका देतोच देतो, आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतोच देतो. स्तुती आराधना पूर्ण मनाने आहे त्या स्थितीत सतत करा. आजारात असताना, घसा दुखत असताना, कशाही अवस्था असताना तुम्ही स्तुती स्तवन करा. आज माझा घसा दुखतो, आज मला त्रास होतो, स्तुती स्तवन करणार नाही, थकलेल्या स्थितीत स्तुती स्तवन नाही होऊ शकत, तशा परिस्थितीत स्तवन करा, तशा परिस्थितीत स्तवन करा. योहान याचा 4 अध्याय 24 वचन, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. फक्त आत्म्याने खरेपणाने त्याचे स्तवन करा. परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देईल. आणि विश्वासी म्हणून कार्य होत नाही असं नाही, मला दिसत नाही तरी देवाचं कार्य चालू आहे, तो थांबत नाही, कारण त्याचं अभिवचन आहे यशया 55 मध्ये 11व्या वचनात की माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. तो कार्य करतोच, हा विश्वास ठेवा. त्याचं कार्य चालू आहे, ते आम्हाला दिसत नाही आहे, पण तो कार्य करायचं थांबत नाही. आमचा देव झोपत नाही, आमचा देव डुलकी घेत नाही, आमचा देव सतत आणि सतत आमच्यासाठी कार्य करतो. लक्षात घ्या. फिलिपियकरास पत्र 4 अध्याय 13व्या वचनात म्हटलं, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास समर्थ आहे. तो तुझं तुमच्यामध्ये त्याचं सामर्थ्य आहे. परमेश्वर तुमच्यामध्ये, येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये, म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. जेव्हा राहा आरोग्य देणारा देव तुमच्यात आहे, जेव्हा शालोम शांती देणारा देव तुमच्यामध्ये, जेव्हा जायरा पुरवठा करणारा, प्रत्येक गरज पुरवणारा, वैभव देणारा तो तुमच्यामध्ये आहे. ओमनी प्रेझेन्स, ओमनी सायन्स आणि ओमनी पोटेंट गॉड म्हणजे सर्व ज्ञानी परमेश्वर, सगळं माहित असणारा, सगळं ज्ञान प्राप्त असणारा देव तुमच्यामध्ये आहे. सर्व अधिकार असणारा, ताकद असणारा देव तुमच्यामध्ये आहे आणि सर्व काही जाणणारा आणि सर्व व्यापी, सगळीकडे व्यापलेला, सगळ्या गोष्टी पाहणारा देव आमच्यामध्ये आहे. देव काही पाहत नाही का? देवाला माझी स्थिती दिसत नाही का? देवाला कळत नाही का की लोक किती वाईट आहे? देवाला समजत नाही का? देव पाहत नाही का? देवाला सगळं समजतं. देव सगळं पाहतो आणि तो पाहणारा, सगळं जाणणारा देव माझ्यात राहतो. हा विश्वासात खंबीर राहा, या विश्वासात खंबीर राहा. ह्या विश्वासात ज्यावेळेला तुम्ही खंबीर असाल त्यावेळेला येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार तुम्ही करा, ते महत्कृत्य तुम्ही कराल. विश्वासात खंबीर व्हा, स्वीकारणारे व्हा, स्वीकारणारे व्हा. विश्वास ठेवून सदैव परमेश्वराची अपेक्षा करणारे व्हा. तो त्याचं अग्नीचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला देतोच देतो, तो आम्हाला पेटवतोच पेटवतो. लूकाचा 3 अध्याय 16 वचन, लूकाचा 3 अध्याय 16 वचन. योहान त्या सर्वात सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं करतो. योहान त्या सर्वात सांगत असे, मी तुमचा बाप्तिस्मा तर पाण्यानं करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतनाचा बंद सोडाव्यास मी योग्य नाही, तो येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. त्याचा अग्नी एकदा बाप्तिस्मा झाला, त्याचा अग्नी आम्हाला कधीच सोडत नाही. विश्वास ठेवा. सैतान काय सांगतो ते ऐकू नका, सैतान काय दाखवतो ते पाहू नका, सैतान काय तुम्हाला जाणवून देतो ते फील करू नका. येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवा. परमेश्वराच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्या. देवाला काय करायचं तुमच्या जीवनात, उत्तर द्यायचं नाही द्यायचं, होय का नाही, काय उत्तर द्यायचं ते देवाला करू द्या. तो तुमच्यासाठी सगळं चांगलंच करतो. रोमकारास पत्राचा 28 सांगितलं, जे परमेश्वरावर विसंबून आहेत त्यांच्यासाठी एकूणच सगळ्या गोष्टी चांगल्यासाठीच होतात, चांगल्यासाठीच होतात. निर्मयामध्ये 29 मध्ये त्यांना सांगितलं 11व्या वचनामध्ये की तुमच्यासाठी माझे भेट आणि संकल्प उत्तम आहे, तुमच्या हानीचे नाही. सगळ्या गोष्टी तो उत्तमच करतो. लेवियाचा 6 अध्याय 13व्या वचनात सांगितलंय, वेदीवर अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझवू देऊ नका, त्याचा अग्नी विझवू देऊ नका. त्याचा अग्नी कसा विझतो? त्याने आम्हाला काय आज्ञा दिली? सतत आनंद करा, सतत आनंद करा. परत ते वचन मी वाचते, 1 थेसलोनिकरास 5 अध्याय
कसं पेटवत ठेवायचंय, कसं पेटवत ठेवायचं दागिने. पहिले तेसनिकास पत्र याचा 5वा अध्याय 16 आणि 19 वचन. सर्वदा आनंदित राहा, सर्वदा आनंदित राहा, निरंतर प्रार्थना करा. बघा, सर्वदा आनंदित राहा, डोक्यात ठसवून ठेवा, सर्वदा पट करून ठेवा. सर्वदा आनंदित राहा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा. सर्व स्थितीत, दुःखाची स्थिती, आनंदाची स्थिती, आजाराची स्थिती, कोणती स्थिती असू दे, एकटेपणाची स्थिती, सर्व स्थितीचा आनंद करा, उपकार स्थिती करा, धन्यवाद करा, आभार माना, विश्वासाने आभार माना माझ्या प्रियांनो. कारण बघा पुढे दिले, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे, हीच इच्छा आहे देवाची. आणि देवाची इच्छा पूर्ण होऊ द्या. काय इच्छा आहे देवाची? सदैव आनंद करा, निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा, प्रत्येक क्षणाला प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत आभार माना, आभार माना, धन्यवाद करा. ही देवाची इच्छा आहे. आणि मग काय सांगितलंय? आणि आत्म्याला विझवू नका, म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याला पेटत ठेवा. माझ्या प्रियांनो, देवाला पेटलेलं जीवन हवाय, देवाला धगधगतं जीवन हवाय, देवाला उष्ण जीवन हवाय. प्रकटीकरणात पत्र म्हणतो, तू जर उष्ण नाहीयेस, मी तुला ओकून टाकीन, ओकून टाकीन. माझ्या प्रियांनो, परमेश्वराला पेटलेलं जीवन हवं आहे. त्याचे ऍट्रिब्यूट आमच्यामध्ये त्याला हवे आहे. क्षमा करणं, क्षमा करणारी व्यक्ती परमेश्वराला हवे. पेटलेलं जीवन कसं असणार आहे? ती व्यक्ती क्षमा करणारी असणार आहे. पेटलेलं जीवन ती व्यक्ती प्रेम करणारी असणार आहे. पेटलेलं जीवन ती व्यक्ती वचनात राहणारी असणार आहे. पेटलेलं जीवन ती व्यक्ती सदैव स्तुती स्तवन करणारी असणार आहे. पेटलेलं जीवन ती व्यक्ती सदैव आनंद करणारी असणार आहे. पेटलेलं जीवन ती व्यक्ती सदैव आभार मानणारी, धन्यवाद करणारी असणार आहे. पेटलेलं जीवन ती सदैव पवित्र आत्म्याने भरलेली असणार आहे आणि दुसऱ्यांसाठी आशीर्वाद असणारी असणार आहे. आणि पेटलेलं जीवन म्हणजे ती सदैव सुवार्ता सांगत असणारी असणार आहे. कारण जा, मग त्याचा 28वा अध्याय 19 आणि 20 मध्ये सांगितलं, जा पृथ्वीच्या दिगांतापर्यंत जाऊन माझी सुवार्ता सांगा आणि ती त्या पुत्राच्या नावात त्यांना बाप्तिस्मा द्या. माझं पेटलेलं जीवन मी सुवार्ता सांगत असते. रिक्षात जाईल, बसमध्ये बसेल, कामावर जाईल, मित्रमैत्रिणींमध्ये जाईल, जिथंच जाईल तिथं मी येशू ख्रिस्त गाजवेल. का? कारण मी पेटलेली आहे. मी शांत बसणार. आपण डोळे बंद करूया आणि आज परमेश्वराकडे मागूया. सैतानाने जे जे तुमच्या जीवनात गोंधळ घातलेला, जी निराशा आणलेली आहे, ज्या शंका कुशंका निर्माण केलेल्या आहेत, जे चुकीचं निगेटिव्ह तो तुमच्या जीवनात बोललेला आहे, ते सगळं उद्ध्वस्त करा येशूच्या नावात. सगळं निघून जाऊ दे येशूच्या नावात. तो तुम्हाला आनंदित ठेवू इच्छित आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. उरा बाबा शकरावाला जमेत हात आपले उभारा, आपले हात वरती उचवा आणि परमेश्वराला समर्पित व्हा. समर्पित मागा परमेश्वराकडे. हालेलुया. देवाला म्हणा, तुला जसं हवं तसं मला बनव, बदला मला, बदला बदला. पेटलेला बनव मला, जसं तुला आनंदी आनंदी प्रेम करणार, क्षमा ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद हूँ, मैं तेरे दिल को ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. लग जाए ऐसी लग तेरी, कुछ और न अब जाए तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बनाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना, तेरी
हर ख्वाहिश को आमेन। मैं अपनी आदत बना लूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को ऐसे मुझको बना, ऐसे मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को ऐसे मुझको बना, ऐसे मुझको बना। Jesus, oh my dear, you सामर्थ्य तुमच्यावर उतरून येत आहे। पाहता पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येत आहे। स्वीकारा त्याचा सामर्थ्य। तो परत एकदा तुम्हाला पेटवत आहे, परत एकदा उत्सुकतेच्या आत्म्याला तो तुम्हाला भरत आहे। तो सगळे दोष काढून टाकत आहे। उरीला शरावाला शरावा सैतानाने तुमच्या जीवनात घातलेला गोंधळ, निराशेचे शब्द, शंका कुशंका तो काढून टाकत आहे। नव्या जोमानं, नव्या तारुण्याने, नव्या सामर्थ्यानं येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाला बोलत आहे, ऐकलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी बोलत आहे। तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात कार्य करत आहे, प्रत्येक विभागात कार्य करत आहे आणि तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात तुमचं रिस्टॉरेशन करत आहे, पुनर्स्थापना करत आहे, पुनर्स्थापना करत आहे। तो तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो। तो तुमचा हात कधीच सोडत नाही आणि तो तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही। तो तुमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत आहे। तो सगळे नातेसंबंध रिस्टोर करत आहे, रिस्टोर करत आहे। हालेलुया। तुम्हाला दिलेली प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करणारच करणार, कारण गणना 23:19 मध्ये म्हटलंय, मी मनुष्य नव्हे की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते पूर्ण करतोच करतो। हालेलुया, हालेलुया। येशू ख्रिस्त, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो। आम्ही प्रार्थना केली की कोणती व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे आणि तुझा पवित्र आत्मा आज आमच्या प्रत्येक व्यक्तीसाठी बोललेला आमचा विश्वास आहे। तुझं वचन कार्य केल्याशिवाय परत जाणार नाही। तुझं वचन आमच्या जीवनात कार्य करत आहे। आम्ही तुझा धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी उपस्थिती करतो, आम्ही तुला सवितो, आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुला धन्यवाद देतो। आमच्या जीवनात तुझे चमत्कार केल्यास आम्ही तुझी स्तुती करतो, आभार मानतो आणि तुझं वचन ऐकलेलं प्रत्येकाच्या जीवनात येशूच्या नावात आम्ही सील करतो आणि येशूच्या नावात मागतो म्हणतो। आमेन, 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 आमेन।